काय सांगाल या प्रकरणाबद्दल? सिरसाड्यात तोहीद खान हत्याकांड जे घडलेलं आहे ते अतिशय चुकीचं घडलेलं आहे. तोहीद खान हत्याकांड हे एका मुस्लिम समाजाची भावना दुखलेली नाही. पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण जगाचे मुस्लिम समाज हा विषय बघून, हा प्रकार घडलेला बघून हळहळ व्यक्त करतो. कारण की एका 3 लेकराचा बाप तुम्ही जे 2-3 दिवस सतत त्याला टॉर्चर करून जे मारले हे अतिशय चुकीचं आहे. तो काय मोठा गुन्हेगार नाही. त्याची हिस्ट्री काढून बघा, तो एक मजूर माणूस आहे. त्यांनी कुठलाही कधी गुन्हा केलेला नाही, ते कोणत्या गँगमध्ये नाही, कोणा केलेलं नाही. परंतु तुम्ही जे 2-3 दिवस त्याला टॉर्चर करून मारलंय आणि एका क्लिपमधून सांगतात तुम्ही की आम्ही एका मुस्लिम समाजाला मारलं, ह्याचा आम्हाला आनंद आहे, गर्व आहे. म्हणजे कुठली दादागिरी? कायद्याअंतर्गत काय चालायला आहे का नाही, का दादागिरी चालू आहे? तुम्ही जे गौशाळेमध्ये नेऊन, जे आज आमचा पूर्ण समाज म्हणतो की त्याला गौशाळेमध्ये नेऊन बेदम मारहाण करून 2-3 दिवस त्याच्या बॉडीशी खेळत होते. ते परळीत 2-3 दिवस ही गाडी फिरत होती. कोणाच्या आशीर्वादाने फिरत होती? ह्याच्या पाठीमागं कोण आहे? एक माणूस ड्रायव्हिंग करत असेल तर एक माणूस त्याला मारू शकत नाही. कारण की त्याची तुम्ही फोटो बघितली, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची फोटो बघितली तुम्ही, म्हणजे एक्झाम्पल डायरेक्ट बघितलं जर फोटो बघितली तर ते माणूस 2 ते 3 माणसाला करू शकतो. परंतु त्याला 4-5 माणसांनी हातपाय बांधून ज्या प्रकारची मारलेलं आहे, मी तर असं सांगतो की किमान त्याला 100 तरी तिच्या अंगावर जखमी असेल. PM रिपोर्टच्या माध्यमातून तो प्रश्न बाहेर येणारच आहे, मेडिकल रिपोर्ट बाहेर येणारच आहे. मी आमचे अंबेजोगाईचे DYSP साहेब शिंदे आणि आमचे आता नवीन चार्ज घेतलेले तिडके चेतना मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी CBI SIT लावून ह्याची चौकशी करावा. ह्याच्या मागं कोण आहे? ह्याच्या मागं 7-8 लोक कोणतं काम करतात, कोणत्या समाजाचे आहे, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही न्याय मागतात. जर कदाचित आम्हाला हे 7-8 आरोपी जे आहे त्याच्या मागं हे न्याय भेटत नसन आणि आरोपी भेटत नसन तर हे आंदोलन सिरसाळापुरतं किंवा परळी मर्यादित पुरता राहणार नाही. हा आंदोलन महाराष्ट्रात पेटणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आम्ही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. आमचे जमियत उलमाचे सदर जितके पण आहे महाराष्ट्रात आणि सिरसाळ्याचे मौलाना मोईन साहेब, आमचे संपूर्ण जितकी टीम आहे, यांनी असं ठरविलेलं आहे की मुस्लिम समाजाची भावना जी दुखविली तो झाली घटना, त्याच्यानंतर पण तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतायत की आम्ही मुस्लिम समाजाला मारलं, आम्हाला गर्व आहे. म्हणजे आमचे धार्मिक गुरु, धार्मिक लोक जे ते आता स्वस्थ बसणार नाही, गपचूप बसणार नाही. आम्ही